स्वागत आणि गुणलेखक आहेत महेश अण्णा रेड्डी बेस्ट खेळाडू आहेत ते चौकार षटकारचे बादशाह स्वतः गुणलेखकाची कामगिरी करत आहेत बेस्ट खेळाडू बोललो मी चौकार षटकारचे बादशाह नाही ना बरोबर आहे गुणलेखक चांगले गुणलेखक लक्ष द्या तुम्हाला इकडे जरा इकडे तर देवदास भाऊ मागचा सामना बघताना जर ह्या सामन्यामध्ये जर आपल्याला काय वाटतं 4 षटकामध्ये कमीत कमी तर या डावात साधारणतः शहाबाज फलंदाजी करताना खारीगाव संघासमोर तगडा संघ तर 4 षटकामध्ये कितपर्यंत धावा फटकावा असा अंदाज एक आपण प्रेडिक्ट वर्तूया समोर चांगला संघ आहे खारीगाव भरपूर धावसंख्या काढायला लागेल 4 षटकामध्ये शहाबाज संघाला हा सामना जिंकण्यासाठी कारण समोर तर मागच्या चांगला संघ आहे आणि तुमचा पण संघ चांगला आहे दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज आहेत सीएम नक्कीच अरुण व विकास अशी सलामीची जोडगोळी राजेश शहाबाज संघ 2 मॅच जिंकलेले आहेत आणि खारीगाव संघ 2 मॅच जिंकले या देवदास जो पहिल्या षटकाचं विवरण आपण करावं असं विनंती करतो चालेल धन्यवाद पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत राजेश बेस्ट खेळाडू नवी मुंबई आणि सामना करणार आहेत शहाबाज संघाचे फलंदाज अरुण लो फुलटो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगला झेल घेण्याचा प्रयत्न मिड ऑफला एक धाव चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केलेला होता लो फुलटो चेंडू मारताना एक धाव घेतलेली आहे एक धावेने खातं खोललेलं आहे शहाबाज संघाचं दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेले आहेत आणि त्यांचा सामना इथे चालू आहे यांच्यातून जिंकेल तो सेमीफायनलला पोहोचणार आहे राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन व्हॉट अ बॉलिंग सरळ विकेटवरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू ओपनर जोडी आहे विकास आणि अरुण राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला प्लेसमेंट करताना चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू चांगले पंच प्रकाश बेस्ट खेळाडू नाही मुंबई पंचांची कामगिरी करत आहेत चौकार षटकाराचे बादशाह प्रकाश पंचांची कामगिरी करत आहेत राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन फुलटो चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाणारा चेंडू आणि बाद झालेले आहेत रनआउट विकास बाद झालेले आहेत चांगला फटका मारताना मिड ऑनला जाणारा चेंडू चांगली फिल्डिंग आणि रनआउट झाले धावचित झालेले आहेत चेंडू पूर्ण झालेले आहेत 2 धावसंख्या झालेले सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि चांगली बॉलिंग राजेश यांची आणि धावसंख्या झालेली आहे 2 1 बाद 2 अशी धावसंख्या शहाबाज 40+ संघाचे एक रोमांचक असा सामना नावाजलेले असे दोन्ही संघ राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन आणि पंचांचा इशारा नकारात्मक चेंडू जास्त ऑफसाईडला जाणारा चेंडू पंचांचा इशारा नकारात्मक या नकारात्मक चेंडू नंतर एक धावेने वाढ झालेले आहे शहाबाज 40+ संघासाठी राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन 5वा चेंडू व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू ऑफ साइडला जाणारा चेंडू चांगली विकेट किपिंग किशोर यांची व्हॉट अ क्रिकेट बनकोडेगाव नगरीत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम 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 राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन 5वा चेंडू चांगला चेंडू सरळ स्टंपिंग केलेले आहे चांगली विकेट किपिंग चांगली बॉलिंग 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 3 आणि 2 बाद झालेले आहेत मला वाटतं 4 सॉरी 4 धावा झालेल्या आहेत 4 धावा झालेल्या आहेत 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत
चार धावा झालेले आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. बॅट्समन आलेले आहेत नवीन बॅट्समन राकेश, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. अरुण बाद झालेले आहेत. चांगला फटका मारताना फटका हुकलेला होता आणि विकेट किपरनी स्टंपिंग केली आणि चांगला खेळाडू बाद झालेले आहेत. स्वतः कर्णधार शाहबाज 40+ संघाचे अरुण, बेस्ट खेळाडू नवी मुंबई बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा करण्यासाठी येत आहेत राकेश. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन राजेश, चांगली बॉलिंग. 4च धावा दिलेले आहेत 5 चेंडूमध्ये आणि 2 मला वाटतं बाद केले की रनआउट. चांगला फटका घोषित क्षेत्रामध्ये जाणारा मला वाटतं चेंडू दिसत आहे आणि पंचांचा इशारा. घोषिताचे 1 धाव, 5 धाव झालेले आहेत पहिल्या षटकात. चांगलं षटक, 5च धाव दिले आहेत राजेश यांनी. 5 धावा दिलेल्या आहेत. 2 गडी बाद आणि या पुढच्या षटकाचं समालोचन करणार आहेत आमचे CM पाटील, नवी मुंबई बेस्ट कॉमेंटेटर. आभार देवदास भाऊ. तर सुरेख असं षटक म्हणता येईल. 2 खराब चेंडू त्याच्या दिशेहीन होते, परंतु सुरेख पुढे आगमन केलं आणि एष्टीचित बघितलं आपण मागच्या सामन्यामध्ये 5 एष्टीचित केले होते बाद किशोर यांनी. तर या सामन्यात आतापर्यंत 1 एष्टीचित बाद केल्यानं अशा प्रकारे 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं ते राजेश यांना. आणि धावसंख्या अशी ठेवली ते 5 धावांवर केवळ पहिल्या षटकासंदर्भ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतात ते भूषण. भूषण यांचा पहिला चेंडू संजय यांच्याकडे. भिरकावला चेंडू बघायचा आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, पोकळीमध्ये चेंडू फिरकावलेला आहे. पंचांचा इशारा काय तो बघायचा आहे. प्रेक्षक चौकाराचा इशारा होतोय. खणखणीत फटका हा बॉलीवर चेंडू येतो बघितला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये फटकावलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. सुरेख फटका. थोडंसं आश्चर्यकारक क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण जिथे मिडविकेटच्या जागेवर क्षेत्ररक्षक असायला हवा होता तिथे ती पोकळी होती तिथे आणि त्याचाच फायदा घेतला तो संजय यांनी खणखणीत चौकार फटकावून. भूषण यांच्याकडून भूषण यांचा पुढचा चेंडू 10-12 पालांची धाव घेत पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतील संजय यांच्यासाठी. आणि सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्लॉकलमध्ये टाकला चेंडू. निर्धाव चेंडू पुढची कामगिरी बजावतात यष्टीरक्षक किशोर. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 9. एका चौकारानंतर पुनरागमन करताना भूषण. हा पॉलीवर चेंडू घेतलेला बघायचा. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषी पलीकडे चेंडू जातोय. खानकडी चौकार, सुरेख फटका. या चौकाराबद्दल देवदास भाऊ आपलं काय मत असेल? जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरला नो चान्स. ग्राउंड शॉट चा फायदा झालेला शाहबाज संघाला. एक चांगली फलंदाजी संजय, बेस्ट खेळाडू नवी मुंबई CM. एक चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 13, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख फटकेबाजी करताना इथे संजय आपल्या संघासाठी मागच्या 2 सामन्यात भरीव कामगिरी करणारे हेच खेळाडू. काहीच कानमंत्र देताना किशोर आपल्या गोलंदाज बंधूला. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 चौकार, खणखणीत चौकार फटकले ते संजय यांनी या षटकामध्ये धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 13. चौदा 15 क्रमांकाची गाडी आणि 36-20 क्रमांकाची ज्यांची कोणाची गाडी असेल इथे ती थोडीशी आपण रस्त्याच्या बाजूला ठेवायची आहे. वाहतूक 13-15 क्रमांकाची गाडी असेल इथे कोणाची आहे ती वाहतुकीला त्रासदायक ठरत आहे, तरी आपण ती बाजूला करावी. दरम्यान नकारात्मक चेंडूवर धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या 14. आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागताना बघायचं आहे आणि नाबाद ठरवलं जातं इथे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 15. सुरेख गोलंदाजी, सुरेख पूर्ण कानमंत्र काहीतरी काहीसा किशोर यांचा चांगला बसलेला दिसतोय. चौकारानंतर पुनरागमन करताना धावसंख्या 15.
आता मात्र कर्णधार स्वतः काहीतरी कारण मंत्र देताना दिसत आहेत. 13-15 आणि 36-20 गाडी जरा काढायची आहे इथून. कोणाची असेल तर बाजूला करावी. त्या काय शाळेमध्ये आहेत ना? थोडासा व्यत्यय येतोय कारण सीमारेषेवर एक नवी मुंबई महानगरपालिकेची गाडी आहे. कृपया ज्यांच्या कोणाच्या बाईक्स असतील त्या कृपया बाजूला कराव्या. दरम्यान पुढचा चेंडू, कारण वाहतुकीला अडथळा होऊ नये. आणि चेंडू फळीचं मेतकूट काही तर जुळत नाही. निर्धाव चेंडू, एक चौकारानंतर 3 निर्धाव चेंडू गेलेले आहेत. धाव संख्या 15. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर भूषण यांचं पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार गेल्यानंतर एक नकारात्मक चेंडू, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू लागोलग. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू फळीचा आणि संघामध्ये जुळाला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गोकुळ क्षेत्ररक्षक करण्यापूर्वी एक धाव घेत आहेत संजय आपल्या संघासाठी आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 2 षटकाच्या समतीनंतर 2 बाद 16. काहीशी धाव संख्या 15, माफ करा, आणि काहीशी संत पण सावसर 2 चौकार नक्कीच आली या षटकात. 10 धाव आल्या. मागच्या षटकात 5 धाव होत्या आणि अशा प्रकारे धाव संख्या 15. येणाऱ्या 2 षटकात पर्यंत मजल मारतायत बघायचं शाबास संघ. आणि हा तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं संगीत तिसरं षटक घेऊन कोण येतात तत्पूर्वी मी आमंत्रित करतो एक उत्कृष्ट समालोचक घणसोली गावचे अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर एक संगीतामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असं देवीदास मडवी यांना. धन्यवाद सीएम. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेले 15. शहाबाज 40+ संघाची धावसंख्या झालेली आहे 15. 7.5च्या सरासरीने धावसंख्या उभारताना दिसत आहेत आणि चांगली बॉलिंग टाकताना दिसत आहेत खारीगाव 40+ संघाचे खेळाडू. दोन्ही संघ बलाढ्य. नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत दोन्ही संघ नावाजलेले. या संघामधून या मॅच मधून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. नितेश राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू, मला वाटतं सरळ कीपरच्या हातामध्ये जाणारा. विकेट किपिंग करताना किशोर बेस्ट खेळाडू नवी मुंबई, बेस्ट विकेट किपिंग, बेस्ट बॅटिंग करतात ते. चांगली विकेट किपिंग. बघूया पहिला चेंडू निर्धाव. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. 5 to go ओव्हर द विकेट. 5 to go. चांगला उतुंग असा फटका स्वतःच्या चेंडूवर झेल घेताना बघत आहेत. बघूया 2 धावा, मला वाटतं 1 धाव घेतलेली आहे. चांगला प्रयत्न कॅच घेण्याचा बॉलर्सचा, गोलंदाजाचा चांगला प्रयत्न. सरळ बॅकवर्ड साइडला जाणारा चेंडू. 16 धावा. 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 16. अरे बाप रे, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. फलंदाजाला काय समजलं, लेग बाईज. पंचांचा इशारा. 1 धावेनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली लाईव्ह आहे, चांगलं आयोजन लाईव्हचं यूट्यूबवर. क्लिअरिटी एकदम बेस्ट आहे. चांगला ब्लॉक होल चेंडू. या चेंडूवर मिड ऑन ला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव घेतलेले आहे. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 18. 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लो स्कोरिंग चालू आहे. शहाबाज संघाची धावसंख्या काय वाढताना दिसत नाही. 2 धावा 1 धावा अशा काढताना दिसत आहेत.
जोरदार फलंदाजी करायला लागेल हा सामना जर जिंकायचा असेल शाबाद संघाला. चांगली बॉलिंग. वॉट अ बॉलिंग. निर्धाव चेंडू. नितेश, मला वाटतं शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 18. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. ज्या शॉटची गरज आहे शाबाद संघाला. चांगली बॅटिंग. षटकार. जबरदस्त षटकार. संजय शॉट ज्याला म्हणतात. शेवटच्या चेंडूवर ज्या शॉटची गरज आहे शाबाद संघाला. एक बलाढ्य संघ आहे शाबाद. चांगले फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. धावसंख्या झालेली आहे 24. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 24. 8च्या सरासरीने धावसंख्या काढताना दिसत आहेत शाबाद संघ. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, फायनल षटक आणि चौथ्या षटकातील समालोचन करणारे सीएम पाटील. बेस्ट कॉमेंटेटर नवी मुंबई आणि बेस्ट खेळाडू नवी मुंबई. आभार देवदास भाऊ. तर सामना करतील राकेश जनार्दन यांच्या गोलंदाजीचा शेवटचे 6 चेंडू निर्वाणीचे अंतिम षटक. लास्ट ओव्हर टू गो. 6 बॉल टू प्ले. धावसंख्या 24. पुढे सरसावत फटकावलाय चेंडू. लॉंगाच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल असं वाटतं राकेश यांना. शाबाद संघाला धावसंख्या 25. शेवटचे 5 चेंडू कशा प्रकारे खेळतात बघायचं आहे. संजय आणि गोलंदाजी करतील जनार्दन. कारण एक पाय त्यांनी मोडलेलं बघितलं आपण. देवदास मडवी आपले बंधू मनोहर बहुतेक अशीच गोलंदाजी करायची पॅन्ट फोल्ड करून. आणि मिडविकेटच्या दिशेने चेंडू फटकावला बघायचा. क्षेत्ररक्षक जर तिथं आणि चेंडूनी उसळी घेतली होती. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना खराब चेंडू फेक आणि 2 धाव मिळतात संजयला. संजय यांना आणि शाबाद संघाला धावसंख्या पोचते ती 27च्या घरात. 27. तर जनार्दन यांचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र बघायचं एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा. बघा शेप शॉट मध्ये जाणारा चेंडू आणि 2 धावा असतातच. इनसाइड आउट फटका खेळला होता. परंतु इथे मंचावर जास्ती उत्साह असतो. मंचावरून त्यांना धावायला लावतात फलंदाजांना. सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचं. आणि निर्धाव चेंडू. तर धाव संख्या स्थिर. धाव संख्या 29. शेवटचे 2 चेंडू डावातील शिल्लक. आणि या 2 चेंडू मध्ये 2 षटकार चौकार की बाद होत आहेत बघायचं आहे. आखूट टप्प्याचा चेंडू. फैरकावला चेंडू बघायचा आहे. चौकाराचा इशारा येतो पंचांचा. खानकाडी चौकार. पॉइंट सीमारेषी पलीकडं. आखूट टप्प्याचा चेंडू येतो बघितलं संजय आणि फटकावला तो पॉइंटच्या दिशेने. चौकार वसूल केला आहे आणि धावसंख्या पोचते ती 33 वर. शेवटचा चेंडू काहीसा जर षटकार आला तर नक्कीच ती आव्हानात्मक धावसंख्या होऊ शकते 40च्या घरात गेल्यानंतर. बघूया. परंतु चाणक्य असे गोलंदाज जनार्दन. शेवटचा चेंडू घेऊन येतील. पुन्हा त्याच दिशेने फटकावला चेंडू बघायचा आहे. घोषित क्षेत्र की चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव घोषितचा इशारा. काहीसं दुर्दैव म्हणता येईल मैदानाच्या रस्त्यामुळे. 34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं खारीगाव संघासमोर. माफक आव्हान असं म्हणता येईल. कारण खारीगाव संघाची फलंदाजी बघताना खोलवर फलंदाजी असल्या कारणानं नक्कीच 24 चेंडू आणि 34 धावांची 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. संजय यांची सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल. कारण मैदानाच्या 4ही दिशेला सुरेख अशी खेळी खेळली त्यांनी. 3 चौकार आपल्या डावामध्ये सजवलेले होते आपल्या खेळीमध्ये आणि शेवटाला नाबाद राहिले ते.
एक गडी बाजारानंतर आले होते. तेवढे नाही बाई, बॉल नाही लिहिले. बॉल लिहिले काढला. किती बॉलमध्ये किती काढले सज्जी यांनी बघा. 28 जावा 25 जावा त्याच्या किती चेंडूमध्ये डॉट बॉल लिहिलेत का पण लिहायचं असतं सरासरी. 15 चेंडूमध्ये 25 धावा पटकावल्या त्या संजय यांनी. बघतो आठवण आम्ही खडा येईल ना येईल ना. हो ये समजलं किती तिकडे असतं. हो तर 35 धावांचं माफक असं लक्ष समोर असताना सलामी जोडी 35 धावांचं लक्षच पाठलाग करण्यासाठी नेहमीप्रमाणे अर्थातच किशोर व कोण आहेत विजय नाही ना किशोर आणि कोण किशोर व जनार्दन अशी सलामीची जोडी ज्यांनी मागच्या सामन्यात सुरेख सलामी अशी केली होती. आपल्या खेळासाठी संघासाठी खेळी सजवली होती तेच आता खेळण्यासाठी सज्ज येतात. तर या पंच आपण लगेच त्वरित सामना चालू करायचा आहे. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. तर पहिलेच षटकाचं विवरण करण्यासाठी मी देविदास मडवी यांना आमंत्रित करते. या देविदास भाऊ आपण. धन्यवाद CM पाटील. 35 धावांचं आव्हान. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताज मनम वानरयूथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रभदे. आज शनिवारचा दिवस जय बजरंग बलीचा दिवस आहे म्हणून हा मंत्र मी बोललेला आहे तुमच्यासाठी. कारण पहिली इनिंग झाले दुसरी इनिंग चालू आहे आणि तसंच आयोजन आहे बोनकडा 40+ संघाचं बोनकडे गाव नगरीचं आयोजन आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शाहबाज संघाने कारेगाव 40+ संघासमोर. जबरदस्त आयोजन रंगीबेरंगी गुलाबी गरमी गुलाबी संध्याकाळची शुभेच्छा सर्वांना. आणि चांगलं पोस्टरचं आयोजन आहे. मोठे मोठे व्यक्ती आहे ज्यांचं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे नवी मुंबईत महाराष्ट्रामध्ये असे चांगलं व्यक्तिमत्व असलेले सर्वांची नावं इथे आहेत पोस्टरवर. चांगले बॅनर्स रंगीबेरंगी आयोजन भव्य दिव्य असं आयोजन. आजचा दुसरा दिवस. पहिला षटक टाकण्यासाठी येत आहेत भगवान कोहली बेस्ट खेळाडू नवी मुंबई. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन ओव्हर द विकेट सामना करणार किशोर. आणि पहिल्या चेंडूवर मला वाटतं हा झेल घेतलेला आहे. वॉट बॉलिंग आणि चांगला विकेट. बघा क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे कारण दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत चांगले फलंदाज आहेत आणि चांगले विकेटकीपर आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत म्हणून हा सामना आणि दोन्ही संघ नावाजलेले आहेत. नवी मुंबई मास्टर कप. अरुण स्वतः कर्णधार क्रिकेटसाठी काय पण शाहबाज संघाकडून एक बेस्ट खेळाडू बेस्ट कर्णधार अरुण. चांगले 12वा खेळाडू आहेत दोन्ही संघाचे चांगले समर्थक. शाहबाज संघाचे खेळाडू 35 धावांचं आव्हान. बघा इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज 1983 वर्ल्ड कप. कमी धावसंख्या असताना हा वर्ल्ड कप इंडियाने जिंकलेला होता. तशीच इथं मॅच आता होणार आहे झाली पाहिजे. बघूया कोण जिंकतं कोण हारतं. लो स्कोरिंग मॅच पण क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतं आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात रोशन बेस्ट खेळाडू आणि चांगल्या पहिल्या चेंडूवर चांगली बॉलिंग भगवान रोशन भगवान कोहली. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. दुसरा चेंडू चांगला चेंडू लॉंग ऑनला जाणारा चेंडू. खराब क्षेत्ररक्षणचा फायदा झालेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग न बिटवीन जनार्दन आणि रोशन मध्ये बेस्ट खेळाडू नवी मुंबई आणि चांगली फिल्डिंग करताना
एक धाव द्यायची होती ते 2 धाव दिलेले आहेत. आधीच तुमचा बँक बॅलन्स कमी आहे शहाबाज 40+ संघाचा. जास्त पैसे जास्त रन्स वेस्टेज करू नका कारण बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली पाहिजे. कोण जिंकेल कोण हारेल सांगता येत नाही. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. तिसरा चेंडू 5 इशारा. डेलिब्रेट 3 चेंडू पूर्ण झाले. चांगली बॉलिंग. नो रन्स 2 रन. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन आणि चांगला चेंडू पण घोषित क्षेत्रामध्ये 5 इशारा. चांगली बॉलिंग भगवान कोहली यांची. बघा मस्त बॉलिंग टाकत आहेत. अशीच बॉलिंग शहाबाज 40+ संघाला गरज आहे आणि चांगली बॅटिंग करताना दिसणार आहे. खारेगाव 40+ संघ मजबूत संघ आहे. तसा समोर संघ आहे शहाबाज संघ मजबूत. 20 चेंडू आणि 32 धावा. 20 चेंडू 32 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं पहिल्या षटकातील. चांगली बॉलिंग तशी चांगली फिल्डिंग करायला लागेल आणि हा सामना जिंकण्यासाठी चांगली बॅटिंग करायला लागेल खारेगाव 40+ संघाला. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. 5वा चेंडू चांगला चेंडू. लॉंगला जाणारा चेंडू. फुटबॉल फिल्डिंग केलेली आहे. व्हॉट अ फिल्डिंग. फुटबॉल फिल्डिंग. बघा अशी पण फिल्डिंग चालते क्रिकेटमध्ये. 2 धावा वाचलेल्या आहेत. कशी पण केलेली फिल्डिंग चालते. जर हाताचा वापर नाही तर पायाचा वापर केलेला आहे आणि याला बोलतात फुटबॉल फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे. देवदास भाऊ आपण बघतो शहाबाज संघ मजबूत बांध्याचा संघ असताना स्वास्थ्य शरीर आयुष्यमान प्रमाणे. बघा वागता येत नाही पण फुटबॉलने चेंडू अडवलेला आहे त्याला पण फिल्डिंग बोलतात. शेवटचा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. षटकार. ज्या षटकाराची गरज होती तो फटका रोशन याने मारलेला आहे. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. धावसंख्या झालेली आहे. षटक संपलेलं आहे. 11 धावसंख्या झालेली आहे. चांगली धावसंख्या ज्या ॲव्हरेजची गरज आहे तो ॲव्हरेज खारेगाव 40+ संघाला भेटलेला आहे. 11 धावसंख्या झालेली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन असणार आहे. अरुण आलेले आहे स्वतः कर्णधार. 5 चेंडू चांगले टाकताना शेवटच्या चेंडूवर षटकार. जसा गोलंदाज असा जसा बॅट्समॅन असतो असं हे क्रिकेटचं गणित आहे. तिसरं षटक. दुसरं तर आभार देवदास भाऊ. 18 चेंडू आणि 24 धावा. उत्तंग षटकार स्क्वेअर लेग सीमारशीपुढे भिरकावून दिलेला आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या निवडणुकी 17वर. येणाऱ्या 17 चेंडूत धाव्या अवस्थेत त्या 18. पस्तीस धावांचा लक्षाचा पाठला करताना 1 बाद 17 अशी धावसंख्या झालेली आहे आणि अरुण यांचा पुढचा चेंडू हळूवार सोडू दिलेला. बघायचा उत्तुंग फटका 2 शतक चेंडूच्या मागे आणि हा षटकारावर जातोय चेंडू. सी महाराष्ट्र डोक्यावरून गोलंदाजच्या डोक्यावरून खेळून काढलेला उत्तुंग षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या होती ती 23. येणाऱ्या 16 चेंडू धावे असतील त्या केवळ 12. काहीसं 2 षटकार मी घेतो तू घे असं करता करता झेल सुटला. झेलावर जाता आलं असतं चेंडूच्या पर्यंत आणि सीमारेषेला ओलांडली. अशा प्रकारे धावसंख्या 23. 16 चेंडू 22 धावा. माफ करा 12 धावा. सुरेख चेंडू म्हणतील ब्लॉकवर टाकला चेंडू. काही धाव घेण्याचा प्रश्न नाही. चाणक्य असे जनार्दन तिथे रोखलं ते रोशन यांना की धावू नकोस म्हणून आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 बाद 23. येणाऱ्या 15 चेंडूत केवळ धावा असतील त्या 12. 2 षटकार आणि 1 षटकार आलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तंग षटकार. धावसंख्या 29.
14 चेंडू आणि 6 धावा सामना जिंकण्यासाठी. लवकरात लवकर सामना संपवण्याचा मानस दिसतोय जनार्दन कवळे यांचा. आणि सूर्यकांत भाऊ नाही हरकत नाही, थांबा तिथेच. बघूया या चेंडूवरच षटकार फटकून सामना जिंकतात का. परंतु अरुण कर्णधार त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव. आणि भिरकावला चेंडू झेल आहे का बघायचंय. उत्तुंग आहे का फटका. चौकार. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. षटकार आलेला नाही. धावसंख्या 33. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 13 चेंडू आणि केवळ 2 धावांची आवश्यकता. पुढच्या षटकापर्यंत सामना न्यायचा आहे. फुल टॉस मध्ये चेंडू झेल होण्याची शक्यता बघूया. काहीसा उशिराने आठवण आली. सुरक्षित चेंडू मैदानावर धळतोय आणि इथे एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाले. तर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. खारीगाव संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आपलं. आणि खरोखरच बोनकडे गावचं उत्कृष्ट असं आयोजन या मालिकेमध्ये वनमंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडळ आणि अधिक 40 बोनकडे यांचं 2 दिवस हे सुरेख आयोजन आणि उद्याचं 3रा दिवस अंतिम दिवस. नक्कीच ते देखील आयोजन उत्कृष्टच असणार कारण या आयोजनामध्ये काहीशा उणिवा कराव्या असं काहीच जागा ठेवलेली नाही आणि उत्कृष्ट असं आयोजन. या आयोजनाचाच एक भाग एक समालोचनी संधी आम्हाला दिली या अधिक 40 संघ बोनकडे व